कोणी आहे का घरामध्ये? कोणाला बरं? सेन सेन. तू इथं अरे तू येतस ना? लग्न बिग्न केलं का काय? केलं काय? तुला माहित नव्हतं काय मी लग्न केलं म्हणून? हा गप. बरं ते जाऊ दे, तू आमच्या गावात कस काय? ते तुला काय करायचं? आधी 2 शब्द बोल माझ्या संग. एवढ्या दिवसातून भेटली, 4 वर्षानंतर दिसली तर आज तुम्हाला येडी. काय चाललंय तुझं? तुझ्यासाठी फार माझं अर्ध टकलं पडलंय विचार करू करू. अरे मी काय म्हणते, एवढं वय झालं, लग्न करून घे ना. आता किती दिवस तू माझ्यासाठी तसाच बसणार आहे? माझं लग्न झालं, मला आता 4-5 वर्ष झाले ह्या गावात येऊन. तुला ते कळत नाही ग. केलेलं प्रेम कधी विसरता येत नाही, आणि प्रेम विसरून दुसऱ्या पोरी संग लग्न करता येत नाही. अरे पण आता त्या प्रेमासाठी का तू आयुष्यभर बिन लग्नात राहणार आहे का? कित्येक राहिलेत, मग मी पण राहील. म्हणणं लय सोपं असतं बाबा, करणं लय अवघड असतं. हे बघ, तू रिकामा केली ना, जास्त लोड नको घे. माझं लग्न झालं, मी पण लय सुखी माझ्या घरी. तू पण लग्न करून घे आता. हा तू सुखी आहे ना, पण मला दुःखी केलं. एवढं प्रेम करायचं तुझ्यावर, नोकरी नव्हती म्हणून सोडून दिलं ना. आज 1 लाख रुपये पगार आहे मला. लक्षात ठेव जरा. तुला माहिती होतं मी आई वडिलांच्या समोर जाऊ शकत नव्हते कोणत्या गोष्टीला. पैशावाली पार्टी बघितली, घेतलं लग्न करून, आहे का नाही? मला म्हणले मी कंपनीत चालले, जरा लांब चालले जॉबला, आणि लग्न करून आली इकडं. तुला काय सांगू आता, माझं काय टेन्शन आहे मला. बरं ते जाऊ दे, तू कशासाठी आला होता? अरे माझ्या नवऱ्याने जर बघितलं ना, तो आणखीन तमाशा घालेल. तू जा बाबा इथून. तुझ्या नवऱ्याकडेच काम आहे माझं. माझ्या नवऱ्याकडं? हा, मगाशी फोन केला ना ते मीच. नाव सांग बरं. अभिजित. अरे माझ्या नाव सांग, तू कोणाकडे आला ते. अगं तुझ्या नवऱ्याकडेच काम आहे माझं, म्हणून आलोय. नाव सांग बरं. सचिन शिंदे. बरोबर आहे, माझ्याच नवऱ्याकडे आला ते. आता थोडा वेळ झाला तेव्हा फोन आला होता बँकेचा. तो तूच फोन केला होता का? अरे तुला काय सांगू, माझा नवरा इतका जायले ना, कधीच कोणाचे हप्ते क्लिअर करत नाही, म्हणून ते ट्रॅक्टरचे हप्ते थकलेत. तूच काहीतरी कर ना आता. आता मी काय करू? मला बँकेवर मरणाचा लोड येऊ राहिला. 3 दिवस झाले नुसते फोनवर फोन. नाही मी तुला असं नाही म्हणत, तू पैसे भर, पण 1-2 दिवसांची मोडत. एक काम करतो, माझ्या नवऱ्याला आहे ना, त्याला गावात गेलेला आहे, तो येऊसर थांबित. त्याला आला का चांगलं चेन धरून. अरे मी त्याला पैसे दिले होते माझ्या बापाकडून घेऊन, त्याने हप्ताच भरला नाही. तो घरी येईनच आता. त्याला आला का असं चेन ना धरून, अरे त्याला 1 लाख रुपये दिले होते मी बापाच्या इथून आणून हप्ता भरायला, त्यांनी भरलाच नाही हप्ता. मी तरी काय करू, त्याच्या मागं मागं पळत बसू? त्याला कळत नाही का काय करायचं काय नाही? ते मला काय नाही सांगायचं. मला ना बँकेकडनं लय पेशर आहे. मला आजच्या आज ना ट्रॅक्टर नेण्याचे वडून इथून. एक तर हप्ता भरण्याचा ट्रॅक्टर द्या. हा 2 हप्ते झालेत, टेन्शन येऊ राहिलं. सोपं आहे का? इकडे 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 या सचिनराव या. नमस्कार. 7 वेळा फोन केलाय तुम्हाला सकाळपासून. हा हा हा